लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा जबरदस्त भाग आपण पाहत आहोत. आता सुरुवातीलाच आपण पाहत असतो की ते जीवा नंदिनीने टिफिन आणलेला असतो आर्यासाठी. आर्याचं जेवण सुरू असतं, मात्र ती खूप फास्ट जेवत असते. त्यामुळे इकडनं नंदिनी म्हणते, अगं आर्या हळू जरा. त्यावरनं जीवा म्हणत असतो की आई अशी खाते म्हटल्यानंतर बाळ कसं होणार. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते, मी तर असं नाही खात. तेव्हा आता जीवा म्हणत असतो, अगं पण मी तुला म्हटलोच नाही ना, म्हणजे मी तिला म्हणलं म्हणजे तू आई आहेस. त्याला काय बोलावं कळत नसतं. मात्र ह्या नंदिनीला ह्या शब्दाचं वाईट वाटलेलं असतं. आता आर्या खूप फास्ट जेवत असते, त्यामुळे तिला ठसका लागतो. तेव्हा जीवा लगेच पडदिशीन जातो आणि तिच्या पाठीवरनं हात फिरवत असतो आणि तिच्या हाताला सुद्धा हात लावलेला असतो. इकडे नंदिनी सुद्धा धावतच जाते आणि तिला पाणी देत असते. जीवाने मात्र तिची एवढी काळजी घेतलेली पाहून इकडे नंदिनीला खटकलेलं असतं. मात्र तिचा ठसका असतो, त्यामुळे ती शांत असते. ठसका थांबल्यानंतर नंदिनी तरी त्याला म्हणतेच. जेव्हा तिचा ठसका थांबलाय आता नंदिनीचे हे शब्द ऐकताच पडदिशीन जीवा हात काढतो आणि बाजूला उभा राहतो. आता नंदिनीला ही गोष्ट खटकलेली आहे हे सुद्धा जीवाच्या लक्षात येतं आणि नंदिनीला इतकी काळजी आर्याची करतो हे सुद्धा अजिबातच पटलेलं नसतं. इकडे आर्या मात्र ह्या सर्व गोष्टीची मजा घेत असते, कारण की ही तर सुरुवात आहे. पुढे काय काय होतंय हे बघाच तिच्या मनात असा विचार सुरू असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्यासमोर मीडियावाले असतात. इकडे पार्थला माननीचा कॉल आलेला असतो, ते आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहितलेला आहे. आता बोलून तो वापस आलेला असतो. तेव्हा काव्या म्हणते, काय म्हणाले आई, ऑल गुड ना. तेव्हा पार्थ म्हणतो, हो ऑल गुड आहे, नका काळजी करू. काव्या इथे फार खुश होत असते. ती म्हणत असते, पार्थ मला फार बरं वाटतंय, म्हणजे ही मीडियावाले आलेत म्हणून नाही, पण आपली दखल घेतली या लोकांनी. जशी या लोकांनी आपली दखल घेतली तशी सरकारांनी सुद्धा घ्यावी आणि हा रस्ता कायमचा नीट करावा असंही ते काव्या म्हणत असते. तितक्यातच इकडनं पोलिसाची गाडी आलेली असते. आता पोलिसांना पाहून इकडनं काव्या म्हणत असते, काय पार्थ, हे पोलीस काय मला पकडून नेतील का, म्हणजे अरेस्ट करतील का. त्यावर पार्थ म्हणतो, मी कसं होऊन देईल तसं, तुम्हाला अरेस्ट करायच्या आधी मीच अरेस्ट होईन ना, मी सुद्धा तेवढा सहभागी आहे त्यात. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते, पण आपल्या बेबूचं हो, म्हणजे कृष्णासारखं तो पण जेलमध्येच जन्माला येतोय काय, म्हणजे डॅशिंग काव्याचा डॅशिंग बेबो. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो, काव्या तुमची कमाल आहे, अशा सिच्युएशनमध्ये सुद्धा तुम्हाला मस्करी सुचते का हो. आता ते इन्स्पेक्टर समोर आलेले असतात. इन्स्पेक्टर आल्याबरोबर पार्थ लगेच म्हणत असतो, थांबा 2 मिनटं, तुम्हाला अरेस्ट करायचंच असेल ना तर मला करा, काव्याला अजिबात तुम्हाला हात लावायची गरज नाही. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, काय बोलताय तुम्ही असं. काव्या म्हणत असते, हो देशमुख, काय बोलताय तुम्ही हे, आपण कुठला कायदा मोडला नाही, कुठला कायदा हातात घेतला नाही, मग हे आपल्याला कशाला बरं अरेस्ट करतील. त्यावर इन्स्पेक्टर म्हणत असतात, पण तुम्ही प्रश्न तर हातात घेतलाय ना. त्यावर काव्या म्हणत असते, कुणीतरी प्रश्न हातात घ्यायलाच पाहिजे ना साहेब, आता बघू त्या प्रश्नाचं उत्तर कधी मिळतं. काव्याने असं म्हटल्याबरोबर ते इन्स्पेक्टर म्हणत असतात, अहो मॅडम, तुमचं उत्तर स्वतःहून चालत तुमच्या समोर येतंय. असं म्हटल्यानंतर सगळ्यांच्याच नजरा तिकडे असतात. तिथे आलेल्या असतात त्या म्हणजे राज अध्यक्ष मॅडम. आता त्यांना पाहून इथे ह्या काव्या आणि पार्थला दोघांनाही धक्का बसलेला असतो. त्यांची गाडी समोर आलेली असते. गाडीकडे सगळेजण पाहत असतात. काव्याला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं, काही जर चुकीचं तर नाही ना होणार असं तिला वाटत असतं. आता राज अध्यक्ष मॅडम गाडीतून उतरतात आणि ह्यांच्या दोघांच्या समोर येतात. समोर आल्याबरोबर काव्याला म्हणत असतात, काव्या, तुम्ही तर आतापासूनच आयत झाल्यासारखं वागायला लागलात, सगळी कामं तुम्हालाच करायचीत का काय, असा प्रश्न विचारल्यानंतर आता दोघांनाही फार टेन्शन आलेलं असतं, काव्या आणि पार्थला. त्याच वेळी इकडे दुसऱ्या बाजूला सीन दाखवलं, आर्याचं जेवण झालेलं असतं आणि ती हात धुण्यासाठी गेलेली असते. इकडे जीवाला मात्र टेन्शन असतं. जीवा म्हणत असतो, नीट जेवली तर असेल ना. आता नंदिनी थोडी टेन्शनमध्ये असते. नंदिनी म्हणते, हो जेवली असेल की. आता आर्या येते आणि आर्या जेवणाचं कौतुक करत असते. ती म्हणत असते, काय कमाल जेवण होतं ना आजचं, म्हणजे मला फार आवडलं असं म्हणत असते. त्यावर नंदिनी म्हणत असते, आर्या, तुझ्या जेवणाची जर एवढीच अडचण असेल तर आम्ही तुझ्यासाठी रोज डब्बा पाठवू जाऊ की असं म्हटल्यानंतर आर्या म्हणत असते, पण माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास नको ते नकोस. त्यावर नंदिनी म्हणत असते, आता बाळाची आईन बाळ जर पोटभर जेवणार असेल तर त्रास वगैरे कशाला त्यात. आता आर्याला ही मस्करी वाटत असते. आर्या म्हणत असते, तुम्ही दोघे मस्करी तर नाहीत ना करत, सिरियस बोलताय ना. त्यावर हे दोघे म्हणतात, हो सिरियसली, आम्ही दोघं पाठवू जाऊत. त्यावर आर्या फार खुश होत असते. आर्या म्हणत असते, खरंच थँक्यू सो मच नंदू, माझ्यासाठी तू आज जेवण बनवून आणलंस, खरंच मला फार बरं वाटलं. आज मी जरा घाईत जेवले ना, तुला आवडलं नाही ना, पण असं नाही होणार रोज.
नंदिनी म्हणत असते हो ठीक आहे, इट्स ओके, काही हरकत नाही. इकडे आर्या तर फार खुश होत असते, कारण की तिला रोज जेवण मिळणार असतं. आर्या म्हणत असते खरं सांगू का तुम्हाला, जेवण म्हणजे माझा वीक पॉईंट आहे. म्हणजे मला जर असा रोज कुणीतरी डब्बा आणून दिला ना तर मी त्याच्या प्रेमात पडेल आणि त्याला हो म्हणून टाकेल. आजचं जेवण जे होतं का माझं डब्यातलं ते ना एखाद्या दुश्मनाला सुद्धा देऊ नये असं होतं. आजचं वरण काय कमाल होतं, म्हणजे लसणाची फोडणी, ती वरण कोथिंबीर आणि लिंबू, तूप, हे सगळ्या गोष्टी खूप मस्त होतं. त्यावर इकडनं नंदिनी म्हणत असते ते तर जीवानी बनवलं होतं. असं म्हटल्याबरोबर आर्या म्हणतेस हो खरंच, जीवा तुझा हात दाखव बरं, असं म्हणून त्याच्या हातावर किस करत असते. आता किस केल्याबरोबर इकडे नंदिनीला ही गोष्ट फार खटकलेली असते. जीवासुद्धा इथे अकोड फील करत असतो. तितक्यात इकडे आर्याला कॉल येतो आणि ती इमर्जन्सी म्हणून तिथून निघून जाते. नंदिनी मात्र इकडे जीवावर फार नाराज असते, कारण की तिला कळत असतं ह्या ज्या काही गोष्टी होतात त्या तिला अजिबातच पटलेल्या नसतात. आणि आता आर्याने तर जीवाच्या हातावर किस केलेलं असतं, हे सुद्धा तिला अजिबातच पटलेलं नसतं. ती फार इथे चिडलेली असते आणि जीवाच्या सुद्धा ही गोष्ट लक्षात आलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला इकडे राजाध्यक्ष काव्याला म्हणत असतात सगळी कामं काय तुम्हालाच एकट्याला करायची आहेत का काय, असं म्हणून इन्स्पेक्टरला म्हणत असतात. हेच विचारलं होतं ना राव राणे तुम्ही? येस मॅडम, तुम्ही म्हणालात अगदी तशाच आहेत ह्या डॅशिंग. मी अजिबातच त्यांना सपोर्ट दाखवला नाही, पण त्या मागे हटल्या नाही बरं का, असंही ते इन्स्पेक्टर म्हणत असतात. आता हे सगळं काही बोलणं ऐकून काव्याला कळत नसतं नेमकं हे चाललंय काय. त्यावर इकडनं राजाध्यक्ष मॅडम म्हणत असतात अतिशय जबाबदार आणि प्रामाणिक आहेत इन्स्पेक्टर राव राणे. ज्यावेळेस तुम्ही IAP रोडवर आलात, लोकांना भेटू लागलात, त्याचवेळी माझ्या सगळ्या गोष्टी कानावर आल्या होत्या आणि मला ठाऊक होतं प्रोटोकॉलप्रमाणे तुम्ही राव राणेंना भेटता. राव राणे तत्पर अधिकारी आहेत, त्यांनी तुम्हाला तेव्हा मदतसुद्धा केली असती, पण मला तसं होऊन द्यायचं नव्हतं, असंही ते मॅडमनी म्हटल्यानंतर आता फ्लॅशबॅकमध्ये दाखवलेलं आहे. जेव्हा राव राणेंनी म्हणजेच इन्स्पेक्टरनी त्या मॅडमला कॉल केलेला असतो आणि त्या म्हटलेल्या असतात तुम्ही आत्ताच त्यांना अजिबातच सपोर्ट आहे असं दाखवू नका, त्या खूप जिद्दी आहेत, त्यांचं काम सगळं काही त्यांनाच करू द्या, हे सगळं काही फ्लॅशबॅकमध्ये दाखवलं. ते इन्स्पेक्टर काव्याला म्हणत असतं सॉरी मॅडम, मी फक्त राजाध्यक्ष मॅडमची ऑर्डर फॉलो करत होतो, कारण मला त्या म्हणाल्या होत्या की त्यांना तुमची परीक्षा घ्यायची आहे. असं म्हटल्यानंतर काव्या म्हणत असते मग मी झाले का परीक्षेत पास मॅम? असं म्हटल्याबरोबर राजाध्यक्ष मॅडम म्हणत असतात उत्तरपत्रिका पाहिजे आहे तुम्हाला? असं म्हटल्यानंतर काव्या विचार करत असते नेमकं काय असेल. तेव्हा इथे राजाध्यक्ष मॅडम इन्स्पेक्टरला म्हणत असतात काय राव राणे साहेब, उत्तरपत्रिका कुठपर्यंत आली? असं म्हटल्यानंतर इन्स्पेक्टर म्हणतात हो येतच असेल अशी. असं म्हणून आता इथे इन्स्पेक्टरची नजर जाते. तेव्हा ते म्हणतात हो आलीच आहे बघा. आता तो जो काही ते नगरसेवक असतो तो इथे धावत पळतच आलेला असतो, ज्यांना काव्या भेटलेली असते, तुम्हाला हे आठवत असेल. आल्याबरोबर तो इथे राजाध्यक्ष मॅडमला म्हणत असतं मॅडम तुमची ऑर्डर आली आणि मी पटकन पळतच आलो बघा, मी चप्पलसुद्धा नाही घातली. असं म्हटल्यानंतर खरंच त्यांनी चप्पल घातलेलं नसते. त्यानंतर त्याचं काव्याकडे लक्ष जातं. म्हणत असतो काय तू इथे? असं म्हटल्यानंतर तो मॅडमला म्हणत असतो तुम्ही यांची माफी मागायला मला बोलवले? त्यावर इकडनं राजाध्यक्ष मॅडम म्हणत असत हो, त्याला 2 कारणं आहेत. एक कारण म्हणजे जे काही काम तुम्हाला करायचं होतं ते या मॅडमनी केले, आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला माफी मागायची नसेल तर नका मागू, पण जेव्हा या उद्या IAS अधिकारी होतील त्यानंतर त्यांच्या ऑर्डर तुम्ही कशा फॉलो करणार? त्यावर इकडनं तो नगरसेवक म्हणत असतो काही हरकत नाही, काही हरकत नाही, माफी मागतो ना, माफ करा कविता मॅडम. असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणत असतो काय कविता मॅडम नाही, काव्या देशमुख. त्यावर तो नगरसेवक म्हणत असतो हो काव्या देशमुख, खरंच माफी असावी, आणि साहेब तुमची पण माफी असावी, माफ करा मला. असं म्हटल्यानंतर तो इथे म्हणत असतो हा रस्ता 2 दिवसात मक्कनसारखा करतो का नाही बघा तुम्ही. त्यावर लगेच काव्या म्हणत असते आणि बाकीच्या रस्त्याचं काय हो? असं म्हटल्यानंतर त्या नगरसेवकाच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. पुढे काव्या म्हणत असते म्हणजे बघा ना, प्रश्न फक्त एका रोडचा नाही आहे, या IAP रोडचा नाहीच ना हो, आपल्या एरियातला, आपल्या तालुक्यातला, आपल्या शहरातला, आपल्या राज्यातला सगळ्याच रस्त्याचा प्रॉब्लेम आहे. सगळीच रस्ते दुरुस्ती व्हायला नकोत का? कसं आहे ना, आम्ही आमचे टॅक्स वेळेवर भरतो, आमची सगळी बिलंसुद्धा पे करतो, मग आता तुम्हीच सांगा, टॅक्स पण आम्हीच भरायचा आणि नातेवाईक आमचे या रस्त्यावरनं जायचे, त्यांचा अपघात व्हायचा, त्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचो आणि त्याचं बिलसुद्धा आम्हीच भरायचं, हा कोणता कायदा आहे? असं म्हटल्यानंतर आता त्याला काय बोलावं कळत नसतं. त्यावर इकडनं काव्या म्हणत असते सांगा ना साहेब, हा कुठला न्याय आहे? अपघातच जाऊ द्या हो, आणखी बऱ्याच गोष्टी आहेत. एखादा व्यक्ती जर कामाला जायचं असेल तर त्याच्या कामाच्या ठिकाणी तो वेळेवर पोहोचू शकत नाही, याला कारणसुद्धा काय आहे तर तुमचे हे खड्डे. या सर्व गोष्टींना एकच कारण आहे, तुम्ही ज्या सुखसोयी दिल्या पाहिजेत नागरिकांना त्या देत नाहीत.
अपुऱ्या पडतात तुमच्या सोयी. नाही म्हणजे याला असं म्हटलं पाहिजे की तुमची अपुरी पुरते इच्छाशक्ती आणि पुढे येतो म्हणजे तुमचा भ्रष्टाचार. या जनतेने तुम्हाला निवडून दिले आहे विसरू नका, नाहीतर तुम्हाला परत मत देताना याच सामान्य जनतेची इच्छाशक्ती कमी पडेल बरं का साहेब. असं म्हटल्याबरोबर आता काव्याने एवढं सगळं छान बोलल्यानंतर सगळ्यांनीच तिच्यासाठी टाळ्या वाजवलेल्या असतात. मात्र इथे नगरसेवक फार घाबरलेला असतो. नगरसेवक म्हणत असतो, सॉरी मॅडम सॉरी, असं इथून पुढे अजिबातच होणार नाही, माझे सगळे कामं मी आता पूर्ण करेल असं तो म्हटलेला असतो. इकडे राजाध्यक्ष मॅडमला काव्याचं हे बोलणं फार आवडलेलं असतं. त्या इथे काव्याला म्हणत असतात, खरंच काव्या, तुझा अभिमान वाटतो मला, तुझ्यातला हा स्पार्क असाच राहू दे, जबाबदारीची जाणीव अशी धगधगत राहू दे. अहो खऱ्या धुरंधर तर तुम्हीच आहात काव्या, असं इथे राजाध्यक्ष मॅडमने म्हटल्यानंतर आता काव्या इथे त्यांना सल्यूट करत असते. आता राजाध्यक्ष मॅडम, ते नगरसेवक आणि इन्स्पेक्टर सगळे गेलेले असतात. काव्या मात्र इथे फार खुश असते आणि पारसुद्धा काव्यावर फार खुश असतो, कारण की काव्यानं एवढं मोठं धडाडीचं काम केलेलं असतं. आता काव्या इथे पार्थला मिठी मारत असते. मागे बॅकग्राऊंडला मालिकेचं टायटल सॉन्ग लागलेलं असतं. काव्याने एवढं मोठं मिशन हाती घेतलेलं असतं आणि ते तिचं पूर्णसुद्धा झालेलं असतं. पार्थच्या हातात हात देऊन ती आता चालत असते आणि तिच्या मागं हा सगळा ऑफिसचा स्टाफ असतो. आता काव्याचं हे मिशन तर पूर्ण झालेलं असतं, मात्र माननीला ह्या सर्व गोष्टी माहीत झालेल्या असतात. त्यामुळे माननी घरी फार चिडलेली असते. आता पुढे नेमकं काय होतंय ते तर आपल्याला पुढील भागात इथे कळणारच आहे. इकडे दुसऱ्या बाजूला जीवा नंदिनी घरी जाण्यासाठी निघत असतात. मात्र नंदिनी इथे फार नाराज असते. आता जेव्हा गाडी सुरू करून निघणार असतो तेव्हा नंदिनी त्याचा हात धरते आणि म्हणत असते, 2 मिनिटं थांबा, मला थांबायचं इथेच, असं म्हणून नाराज होऊनच बसलेले असते. जीवा म्हणत असतो, गाणं लावू का एखादं? त्यावर नंदिनी मान हलवून नुसतं हो म्हणत असते. आता जीवाने ते गाणं लावलेलं असतं, कारे दुरावा कारे आबोला, हे गाणं ऐकलेलं असतं. आता नंदिनी इथे फार नाराज, जीवा तिच्याकडे पाहत असतो. नंदिनी इथे फार नाराज असते. जीवा तिला हसवण्याचा सुद्धा प्रयत्न करत असतो, मात्र नंदिनीचा रुसवा काय जात नसतो. आता हे गाणं ऐकल्यानंतर नंदिनीला आठवतं, जेव्हा जीवा तिच्यावर नाराज झाला होता तेव्हा नंदिनी सुद्धा हेच गाणं लावलं होतं आणि त्याचबरोबर कानाला पकडून त्याच्यासमोर उभं होती. हा क्षण तिच्या डोळ्यासमोर आलेला असतो. इकडे जीवा सुद्धा सेम तसंच करतो. जीवाने आता कानाला हात लावलेला आणि ते गाणं सुद्धा म्हणत असतो. मात्र नंदिनी इथे फार चिडलेली असते. नंदिनी रागातच ते गाणं बंद करून टाकते आणि त्याच्याकडे रागानेच पाहत असते. जीवा म्हणत असतो, अरे काय आहे तुझं हे? तेव्हा नंदिनी परत त्याच्याकडे रागाने पाहते. तेव्हा जीवा म्हणत असतो, आता यात माझी काय चूक आहे? तुझी ती बहीण उत्साहाच्या भरात काही करते आणि त्याचा दोषी मला का ठरवतेस तू? त्यावर नंदिनी म्हणत असते, हो ना, तुमचा काही दोष नाही. त्यावर जीवा म्हणतो, माझा काय दोष आहे? म्हणजे तुझी बहीण जे काही माझ्यासोबत वागते, म्हणजे मला भाव देते म्हणून तुला त्रास होतोय? त्यावर नंदिनी म्हणत असते, मला कशाला त्रास व्हायला हवाय? आता तर त्रास तुम्हाला होणार आहे. बनवा तिच्यासाठी छान जेवण बनवा, घेऊन जा आणि हातावर किस सुद्धा तुम्हीच घ्या, असं चिडत म्हटल्यानंतर जीवाला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचं हसायला येत असतं. जीवा म्हणत असतो, काय माझी बायको वेडाबाई आहे, वेडाबाई. अगं काय आहे ना, जर असं एखाद्याचं हातचं जेवण आपल्याला आवडलं तर अशी किस करतात गं, त्यात काय वेगळं नाही आहे. त्यावर नंदिनी म्हणते, मी तर अशा किसबद्दल कधी ऐकलं नाही. जीवा म्हणत असतो, आहे बाबा आहे, तुला जर एखाद्याचं जेवण आवडलं तर तू सुद्धा, असं म्हटल्याबरोबर नंदिनी चिडतच म्हणते, अजिबात नाही, मला जर एखाद्याचं जेवण आवडलं तरीसुद्धा मी त्याच्या हातावर असं काही करणार नाही आणि माझ्या हातावर सुद्धा असं काही करून देणार नाही. प्रत्येक गोष्टीची एक लिमिट असते जीवा, असंही ते चिडतच जीवाला नंदिनी म्हटलेली असते. आता नंदिनीचा हा रुसवा जीवा कसा काढतो हे पाहण्यासारखंच आहे. आजच्या पुरतं एवढंच, पुढील भागात पाहत असतो. इकडे माननी पार्थ आणि काव्याची वाटच पाहत असतात. काव्य आणि पार्थ फार खुश असतात, कारण की राजाध्यक्ष मॅडमनी त्यांची दखल घेतलेली असते. मात्र इकडे माननी फार चिडलेली असते. आल्याबरोबर काही न बोलता डायरेक्ट इथे पारच्या कानाखाली उडत असते. आता हे सगळं पाहून इकडे रम्याला तर फार आनंद झालेला असतो, कारण की तिचा प्लॅन इथे सक्सेस झालेला असतो. इकडे जीवानंदिनी सुद्धा घरी आलेले असतात आणि त्यांनी सुद्धा हा सगळा प्रकार बघितलेला असतो, त्यामुळे त्यांना सुद्धा फार धक्का बसलेला असतो. इकडे पार्थ तर गालावर हात देऊनच उभा असतो. इकडे जी काही माननी असते ती चिडतच ह्या दोघांना म्हणत असते, एवढं खोटं का बोललात या मूर्ख आईशी, असं स्वतःला मूर्ख म्हटलेले असते. माननीला ह्या सर्व गोष्टीचा फार त्रास होत असतो, कारण की ती तिच्या मुलावर आणि सुनावर फार विश्वास ठेवते. तिचा विश्वासघात झालेला असतो. इकडे जो काही जीवा असतो तो म्हणत असतो, ते काय म्हणतात आधी ऐकून तरी घे ना. त्यावर माननी चिडतच जीवाकडे जाते आणि जीवाला म्हणत असते, अरे बाबा, तुम्ही पण माझ्याशी काही खोटं बोलत असाल तर आत्ताच सांगून टाका, म्हणजे मी एकदाच डोकं फोडून घेते माझं स्वतःचं, असंही ते माननी चिडतच म्हणलेले असते. इकडे नंदिनी आणि जीवाला सुद्धा फार टेन्शन आलेलं असतं आणि इकडे काव्य आणि पार्थ सुद्धा फार टेन्शनमध्ये असतात. आता माननीचा हा
वसवा आणि माननीला ह्या सर्व गोष्टी कशा प्रकारे हे समजून सांगतात हे पाहण्यासारखेच आहे. इकडे रम्या, वसवा आणि विजय तर फार खुश होत असतात. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेच्या अपडेट प्रोमो जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद.